भक्ताला अभिमान सहन झालेलं देवाला कधीच सहन होत नाही. भक्ताला अभिमान झालेलं देवाला सहन होत नाही. एरवी तुमच्या आमच्या सारख्या माणसाला अभिमान झाला की देव म्हणतो जाऊ दे, सांसारिक माणसं आहेत, यांना अभिमान तर होणारच. संसारात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला अभिमान असतो. कुणाला कलेचा असतो, आलं लक्षात, कुणाला सौंदर्याचा अभिमान असतो, कुणाला संपत्तीचा अभिमान असतो आणि कुणाला सत्तेचा अभिमान असतो. पण एक वाक्य बोलू, रामायणानं एवढं सुंदर उदाहरण आपल्या समोर मांडलेलं आहे. माणसानं सत्तेचा अभिमान कधी करायचा नाही आणि माणसानं संपत्तीचा कधीच अभिमान करायचा नाही. मी पुन्हा वाक्य सांगतो, सत्ता आणि संपत्ती ही कायमस्वरूपी आपली कधीच नव्हती, इथून पुढे कायमस्वरूपी कधीच नसणार आहे. म्हणून त्याचा अभिमान कधीच नाही ठेवायचा. महाराज उदाहरण एवढं श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रावणासारखी सत्ता कोणाकडे नव्हती, रावणा एवढी संपत्ती सुद्धा कोणाकडे नव्हती. किती सत्ता होती रावणाची सांगू? सत्ता, आपण ज्या नवग्रहाच्या अंगठ्या घालतो ना हातामध्ये, तुम्ही घालता का? त्या नवग्रहाच्या पायऱ्या रावणानं फक्त सिंहासनावर बसायला केल्या होत्या, एवढी सत्ता होती रावणाची. याच्या पुढचं बोलू, रावणानं 33 कोटी देवबंदी खाण्यात टाकले होते. 33 कोटी, कोटी हा प्रकारवाचक शब्द आहे, संख्यावाचक नाही. म्हणजे 33 प्रकारचे देव रावणानं बंदी खाण्यात टाकले होते, एवढी सत्ता होती रावणाची. महाराज याच्याही पुढचं बोलेल. उद्याच्या गणपती बाप्पांचं चरित्र आपल्याला श्रवण करायचं. ते गणपती बाप्पा गाढव चारायला होते रावणाच्या दारात, आणि येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा दाढी करायला होते रावणाची. रावणाची सत्ता सांगतो मी तुम्हाला. आणि त्याची संपत्तीचा जर रावणाचा विचार करायचा ठरलं, सत्ता जाऊ द्या बाजूला, पण तुकाराम महाराजांनी त्याच्या संपत्तीचं वर्णन करावं. सांगाती कवडी गेली नाही, तुकाराम महाराज म्हणतात, काहीच नाही झालं. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं कशाची होती? शुद्ध सोन्याची. हो, आता 1 ग्रॅम करणं मुश्किल आहे, 14,500 रुपये झालं. शिवाजी बाबा या गावातल्या बऱ्याच महिला मंडळींच्या मनातलं मी ओळखलं. त्यांना माहित आहे, त्यांच्या मनात आहे बाबाला एकतरी अंगठी करायची, पण त्या म्हणल्या आता काही शक्य नाही. म्हटले सोनं लई जरा जास्त विनोदाचा भाग आहे बरं का, सिरियसली घेऊ नका माझं बोलणं. आणि माझ्या मापची अंगठी तुम्हाला भेटणार नाही, सगळ्यात लहान माप लागतो मला अंगठी, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. मला मुद्दा फक्त एवढा सांगायचा आहे, एवढं सोनं. अहो, आपली साधी एक अंगठी असली तर पंक्तीत त्या अंगठीतलं बोट गप धरत नाही, याला वाढा त्याला वाढा, पंगत दुसऱ्याची वाढा याला. याच्या बाबतीत मी महिला मंडळींचं फार कौतुक असतं, ते मी इथं सांगत नाही, कारण तुम्ही आयोजन केलंय त्याच्यामुळे पुढे धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं न बोलता मी आमचंच सांगतो फक्त. म्हणजे एवढी संपत्ती, एवढी सत्ता होती रावणाला. 7 कोटी घरं सोन्याची, तुम्ही फक्त कल्पना करावं. मला सांगा, ज्याच्या घरात ज्याच्या राज्यामध्ये 7 कोटी ज्याची सोन्याची घरं आहेत, दत्ता महाराज त्याचं बाथरूम का इटाचं असेल का? बोला ना, ज्याची घरं सोन्याची आहेत त्याचं बाथरूम इटाचं असेल? अहो, आपल्याला इटाचं सुद्धा बांधणं आहे ना, ते केमिकलचे गट्टू आणून चिटकावं लागेल. ही आपली परिस्थिती. तरी लोक म्हणतात मला काय समजलं, तू किती धोरणात आहे आम्हाला माहिती, गब्बल झालं. मी का सांगतो, सत्ता रावणाची टिकली नाही, संपत्ती रावणाची टिकली नाही. जो भगवान शंकराचा एवढा मोठा भक्त होता रावण, त्याची सत्ता संपत्ती टिकली नाही. आपलं 4 वर्षाचं पद काय घेऊन बसले महाराज. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी पण सांगाती कवडी गेली नाही, म्हणून अभिमान करायचा नाही महाराज. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. वाह गिरी बाबा, वाह वाह महादेव.
जगत सराय में मुसाफिर रहने 2 दिन का, क्यों व्यथा करे गुणवान मूल्य किस धन व्रजन का। बंद मुट्ठी आया जग में खाली हाथ जाएगा, बंद मुट्ठी आया जग में खाली हाथ जाएगा। 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला। टाळ्या वाजवा, काय गोड गायले. क्या लेके आया बंदे ओ, क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. बंद मुट्ठी आया जग में खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. म्हणून जेवढं आणलंय तेवढं सगळं इथं ठेवून जायचं. मी पदरचं बोलत नाही. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. म्हणून संपत्तीचा आणि सत्तेचा अहंकार माणसानं कधीच करायचा नाही. महाराज एक गीत फार गोडे आमचे थोरात महाराज म्हणत असतात. ऋषी महाराज तुम्ही गीत म्हणत असताल. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. अरे गर्वाने तू फुगवू नको आपल्या या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाली अमतीला. तुझ्या परी भले भले मिळाली अमतीला. मिळाली या मातीला. तुझ्या परी भले 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 मिळाली या मातीला. वा मिळाली या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाली या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाली. अहंकार कुठल्या गोष्टीचा माणसानं करू नये. आणि अहंकार झालेला आपल्या भक्ताला अहंकार झालेला देवाला सहन होत नाही. भोलेनाथाला तो अहंकार सहन झाला नाही. भोलेनाथाने माया रचली. थोडा आवाज द्या मला. नारदांना अभिमान झालेला आहे काम विजयी झालेचा. आणि अभिमान भक्ताचा घात करतो. तो भक्ती तत्वापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून भगवान शिवानं माया रचली आणि मायेनं एक सुंदर राज्य तयार केलं. शिलनिधी राजा, त्याची कन्या विश्वमोहिनी. तिला विश्वमोहिनीला नारदांनी पाहिलं आणि आपण कामावर विजय प्राप्त केलेला आहे हे विसरून गेले. काल श्रवण केलेलं थोडं सविस्तर सांगतो म्हणजे पुढचं लक्षात येईल तुमच्या. आणि मग सगळी माया आटपून घेतली. हरिरूप मागायचं तर हरिरूप मागितलं. वानराचं मुख नारदांना प्राप्त झालं. राग आला. भगवान विष्णूला शाप देऊन टाकला आणि सांगितलं तुम्ही मानव व्हाल आणि स्वतःच्या पत्नीची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला वानरांची सहायता घ्यावी लागेल असा शाप देऊन टाकला. ज्यावेळेस भगवान शिवानं आपली माया आवरून घेतली त्यावेळेस नारदांना पश्चाताप झाला आणि भगवान विष्णूच्या समोर नारद जीवबाईतून बोलू लागले महाराज
माझ्याकडून फार मोठी चूक झालेली आहे, मला याचा पश्चाताप होतोय. ज्या भगवान शिवाने ही माया रचली तो शिव परमात्मा कसा आहे, त्याची माया कशी मला समजून सांगा. आणि भगवान विष्णूने नारदांना ब्रह्मदेवाकडे पाठवलेलं आहे. बरोबर आहे ना? ब्रह्मदेवाकडे पाठवलं. आणि आता ब्रह्मदेवाचा आणि नारदांचा संवाद सुरू झाला. नारदजी विचारू लागले, म्हणे देवा, ब्रह्मदेवाला विनंती केली की या भगवान शिवाची माया काय आहे ती मला सांगा, ते शिवतत्व काय आहे ते मला सांगा. आणि पहिला प्रश्न विचारला नारदांनी ब्रह्मदेवाला की महाराज, भगवान शिव कैलास पर्वतावरती राहण्यासाठी गेले असं म्हणतात, पण त्यांनी तर स्वतः राहण्यासाठी आनंदवन तयार केलं होतं. त्याचंच नाव काशी आहे बरं. काशीचं पहिलं नाव आहे आनंदवन. आणि भगवान शिव परमात्म्याने सगळ्यात आधी काशी निर्माण केलेली काशी. त्यालाच आपण बनारस, वाराणसी वगैरे वगैरे अनेक नाव आहेत त्याला. आणि काशी नगरी निर्माण केली, आनंद नगर निर्माण केलं, आनंदवन निर्माण केलं. आणि हे वन निर्माण केल्यानंतर सुद्धा कैलासावर ते राहायला का गेले? आपला सगळा परिवार घेऊन भगवान शिव परमात्मा कैलासावर का राहतो ते मला कृपा करून सांगा. आणि नारदजी सांगू लागले, आता ऐका बरं. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारलं की आनंदवन भगवान शिवानं राहण्यासाठी काशी क्षेत्र तयार केलेलं आहे, मग भगवान शिव परमात्मा सगळ्या परिवाराला घेऊन कैलास पर्वतावरती का राहायला गेला? आणि मग ब्रह्मदेवानं सांगायला सुरुवात केली, नारदजी म्हणे तो परमात्मा आहे ना, ज्याची जशी भक्ती आहे ना तसा तो आकार धारण करत असतो. आपण त्याची सेवा करत असताना आपण कोणत्या भावनेनं त्याची सेवा करतो, हे जर त्या देवाला एकदा कळालं की तो देव आहे ना, तो आपल्यासाठी त्या रूपानं प्रगट होतो. तुम्ही भगवान शिवाच्या मंदिरात जा आणि त्या भगवान शिवाची भक्ती करत असताना त्या शिवाला विनंती करा की देवा, तू माझ्या समोर कृष्णासारखा होऊन प्रगट हो. देव तुमच्या समोर शिव असून कृष्णासारखा होईल का? तुकोबराय सुद्धा म्हणतात ना, होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ती इच्छा. भक्ताच्या अंतःकरणात जशी इच्छा असते तशा पद्धतीचा तो शिव परमात्मा प्रगट होत असतो. म्हणे असंच झालं. एकदा काय झालं म्हणे, यज्ञदत्त नावाचा एक ब्राह्मण आहे. रिक्षामध्ये मध्ये विक्षेप करतात मला. ऐका, यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण, आणि त्या ब्राह्मणाला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव त्यानं ठेवलं गुणनिधी. गुणनिधी म्हणजे काय हो? गुणांचा असणारा निधी, म्हणजे ज्याच्याकडे सगळे चांगले गुण आहेत. त्याला मुलगा झाला, आनंद झाला, त्यानं नाव गुणनिधी ठेवलं. पण तो गुणनिधी होता, पण चांगल्या गुणांचा निधी नव्हता. त्याला वाईट लोकांची संगत लागली महाराज. आणि वाईटाच्या संगतीत एवढा बिघडला, कसं वागावं, कसं बोलावं, जुगार खेळू लागला, दारू पिऊ लागला, वाईट व्यसन करू लागला. अनेक व्यसन केले महाराज. राजा भर्तृहरी शतकामधला एक श्लोक फार गोड आहे महाराज. असे काही 7 व्यसन आहेत की ती व्यसन केल्यानंतर नक्कीच माणसाला नरकात जावं लागतं. दूतमच पानमच पिशितमच वेश्या पापर्दि चौरम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराती घोरम नरकम जयंती. दूतपान, मद्यपान, जुगार, वेश्यागमन असे काही पाप आहेत ना महाराज, असे काही व्यसन आहेत, नरकाशिवाय त्याला पर्याय नाही. त्याला वाईट संगती लागली महाराज. आता घरी धन भरपूर होतं, नाव गुणनिधी होतं. आता नावावर काय घेऊन बसले? भिकमांगी धनपाल. मंदिराच्या बाहेर एक भिकारी उभा होता आणि त्याला विचारलं काय तुझं नाव? त्यानं सांगितलं माझं नाव धनपाल. आणि काय करतोय? भीक माग. आणि लक्ष्मी तो गोबर बेची. रस्त्यानं पडलेलं शेण एक जण जमा करत होती. काय ग नाव तुझं? म्हणे लक्ष्मी. आणि शेण गोळा करते का? जुने कीर्तनकार लोक सांगत असतात ना, नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. नावावर काय घेऊन बसली? बरोबर आहे. नाव शांताबाई, गाणं नाही म्हणणार मी. आणि भांडायला गेली तर तुम्ही म्हणा. विचार करा, नावावरती काय घेऊन बसले महाराज? नाव काही असू शकतं. याचं नाव त्या यज्ञदत्तानं ठेवलं गुणनिधी. पण याला एवढी वाईट संगती लागली महाराज. हा वाईट वागू लागला, जुगार खेळू लागला, नाही त्या वेश्यांची संगत करू लागला, इतका वाईट वागला. आता घरी बापाच्या धन भरपूर होतं महाराज. थोडं वाक्य देऊन ऐका, थोडं लक्ष देऊन वाक्य ऐका. बाप श्रीमंत होता, व्यापारी होता यज्ञदत्त.
आणि मग तो काय करायचा, घरात जेवढं धन सापडायचं तेवढं धन गोळा करायचा, जुगार खेळायला निघून जायचा. एक दिवस त्याच्या आईनं पाहिलं की आपला मुलगा जुगार खेळतो आणि आपल्या घरातलं धन चोरून नेतो. त्याच्या आईनं त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं ऐकलं नाही. आणि मग लाडी गुडीत यायला लागला. आणि मग आईनं थोडंफार धन त्याला द्यायचं आणि तो जुगार खेळायला जायचा. तिनं फार समजून सांगण्याचा प्रयत्न केला महाराज, पण नाही त्यानं ऐकलं. त्यानं सांगितलं, तू जर मला धन दिलं नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. तिला वाटलं मुलगा मरण्यापेक्षा धन दिलेलं त्याला बरं. हो, आई ही अशी जात आहे ना महाराज. आपलं लेकरू वाईट असो किंवा चांगलं असो, आणि वाईट जरी असले तरी आईचा स्वभाव आहे तिच्या अवगुणावर पांघरून घालायचं. पण माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, आपल्या लेकरांच्या अवगुणावर चुकांवर कधीच पांघरून घालू नका महाराज, नाहीतर दरोडेखोर जन्माला येतील. आपले लेकरू जर चुकत असेल ना तर त्याच्या चुकावर आयुष्यात कधीच पांघरून घालायचं नाही. कारण आज लहानपणात घातलेलं पांघरून उद्या तो आपल्या अंगावर सुद्धा ठेवणार नाही. म्हणून एक पुरातन कथा सांगितली जाते, म्हणून ज्या त्या जागेवर आपल्या लेकराला शिक्षा द्यायची महाराज. एक लहान लेकरू नवीन शाळेत गेलं, पहिलेला गेलं असेल, महिना 2 महिने शाळेत गेलं, आणि त्याने कंपास चोरून आणली, घरी आईला दाखवली. आणि आईला कंपास दाखवल्याबरोबर आईनं सांगितलं, कुठून आणली? ते म्हणे, काही नाही, शाळेत एक दप्तर होतं, त्या मित्राचं, त्या दप्तरातून कंपास आणली. बरे राहून दे म्हणली. तुला काय म्हटली आई? बरी म्हणे. तेवढा 10 रुपये खर्च वाचला. ऐका, हळूहळू तो दप्तर चोरायला लागला, नंतर मास्तरचे डस्टर चोरायला लागला, भरपूर काही, दप्तर चोर, नंतर पैसे, आणि एक दिवस सगळ्यात मोठा दरोडेखोर झाला. चूक छोटीशी होती महाराज, एक कंपास चोरल्याची, पेन्सिल चोरल्याची. दरोडेखोर झाला, पण किती दिवस दरोडा टाकणार आहे म्हणून पकडला, कोर्टाच्या समोर उभा केला. कोर्टाने सांगितलं, तू एवढा मोठा दरोडा टाकलेला आहे, तुला आता फाशीची शिक्षा देणं होणार आहे. म्हटले, मग काय तुझी शेवटची इच्छा आहे सांग. त्यानं सांगितलं, माझी शेवटची इच्छा एकच आहे, मला माझ्या आईला भेटायचं. त्या वकिलाच्या जज साहेबाच्या डोळ्यातून पाणी आणलं. म्हणजे काय प्रेम आहे याचा आईवर. मरणार आहे, पण याला आठवण झाली आईची, बायकोची नाही झाली, लेकराची नाही, आईची आठवण झाली. बोलवा त्याच्या आईला. त्याची आई समोर आली आणि याचे हात मोकळे सोडले, जा म्हणे भेट. हा गेला, आईच्या गळ्यात पडला, आणि आईचा कान असा दातात धरला आणि कचात तोडला, तुकडाच काढून घेतला कानाचा. पोलिसांनी सांगितलं, अरे धरा, येतो मूर्ख आहे म्हणे, याला लवकर धरा. आणि त्या वकिलांनी, त्या पोलिसांनी विचारलं, का रे? म्हणे, अरे आईला भेटायचं म्हणून बोलवलंस आणि आईचा कान तोडून घेतलास, का तोडलास? त्यानं सांगितलं, आज मी दरोडेखोर झालो आणि तुम्ही मला फाशीची शिक्षा सुनावली, याला संपूर्ण जिम्मेदार जर काय असेल तर माझी आई आहे. म्हणे, कस काय? लहानपणी मी ज्यावेळेस पहिली पेन्सिल कंपास चोरली, त्याच वेळेस जरी न माझा तोच कान जर पिळला असता तर आज मला या फासावर जायची गरज नसती. म्हणून हात जोडून विनंती, आपल्या लेकरांच्या चुकावर, वाईट वागण्यावर कधीच पांघरून घालू नका. आणि आज जर तुम्ही पहिल्यांदा पांघरून घालायला गेले तर नंतर तो चुका करत राहील, आणि नंतर आपलं पांघरून मात्र कमी पडत जाईल, त्याच्यावर पांघरून सुद्धा घालू शकत नाही. म्हणून म्हणतात ना, ते मडक आहे ना, मडकं जोपर्यंत कच्च आहे ना तोपर्यंत त्याला पाहिजे तसा आकार देतो, कसाही आकार देता येतो. पण एकदा मडकं परिपक्व झालं, ते भाजलं चांगलं भट्टीमध्ये, ते फुटून जाईल गाड्या, पण पुन्हा आकाराला येणार नाही. झाडाची काठी फांदी असेल जोपर्यंत वली तोपर्यंत कशी लवते, कडक वाळून गेल्यानंतर पुन्हा ती मोडून जाईल, पण ती लावणार नाही. म्हणून संस्काराची जननी म्हणजे आई आहे महाराज. आपल्या आईनं ठरवलं तर लेकराचं कल्याण करू शकते, आणि आईनं ठरवलं तर लेकराला पत्नाला सुद्धा घालू शकते. अशा अनेक आई आहेत महाराज आपल्याला पुराणात. मला वाटतं आज ज्यांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, जयंती, राष्ट्रमाता छत्रपती शिवाजी महाराजांची आई राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. काय संस्कार दिले महाराज जिजाऊ साहेबांनी आपल्या लेकराला. एक वाक्य बोल, आज एवढ्या आनंदात आपण कथा करतोय, आनंदात कीर्तन सप्ते गावागावी चालू आहेत महाराज. त्याचं कारण आहे, छत्रपती शिवाजी महाराज जर या भूमीमध्ये जन्माला आले नसते ना महाराज, तर आपल्याला सप्ते आणि कथा कीर्तन करण्याचा अधिकार राहिला नसता.
हे उपकार आहेत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. हो, नाहीतर आपल्याला असं पत्र लिहून विनंती करावी लागली असती, हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हे, इजाजत मिलेगी? आणि ते म्हटले असते हो तर हो, नाही तर बंद करा सगळं. म्हणून उपकार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. जेवढे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत ना, त्याही पेक्षा जास्त उपकार जिजाऊ माँसाहेबांचे आपल्यावरती आहेत महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदरात जन्माला आले महाराज, ते उदर किती श्रेष्ठ असेल. तुम्ही जर थोडं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकलं, थोडं जिजाऊ माँसाहेबांचं चरित्र जर तुम्ही श्रवण केलं तर कळेल. जिजाऊ माँसाहेबांच्या उदरामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ होता ना महाराज, त्यावेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं पारायण माँसाहेब करत होत्या. ज्ञानेश्वरीचं पारायण, गीता वाचत होत्या, श्रीमद भागवत वाचत होत्या, शिवमहापुराण वाचत होत्या. शांत नाही बसल्या महाराज. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. 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 हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. उमापती महादेव की जय. म्हणून आईनं संस्कार केले पाहिजेत. आईनं कधी आपल्या लेकराचे अवगुण झाकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. तो गुणनिधी फोपाळला महाराज. तो अवगुणाची खान तयार झाला, तो अवगुण करू लागला, जुगार खेळू लागला आणि ऐकून धन हिसकावून घेऊ लागला. एक दिवस काय झालं, घरात धन शिल्लक नाही राहिलं म्हणून त्या यज्ञदत्तानं, म्हणजे या गुणनिधीच्या वडिलांना एक हिऱ्याची अंगठी घरात ठेवली होती आणि आईच्या हातात ती अंगठी लागली. आई म्हटली आता काहीच राहिलं नाही, एवढी अंगठी घेऊन जा. त्यानं ती अंगठी घेतली आणि जुगार खेळला आणि जुगारात ती अंगठी हारला. ऐका बरं का, घरी आला, ती अंगठी पडली जुगाऱ्यांच्या हातात आणि ती अंगठी घेऊन विकायला गेले. हा यज्ञदत्त व्यापार करत होता. बरं, अंगठी नेली कुणासमोर? त्या यज्ञदत्तासमोर, जो व्यापार करत होता, ज्याच्या घरातून अंगठी आणलेली. त्यानं ती अंगठी पाहिली, मनात विचार केला ही अंगठी तर आपल्या घरातली, ही यांच्याकडे आली कशी? आणि मग त्यानं छडा लावायला सुरुवात केली. त्याने अशी पाळकत ठेवली महाराज. घरी आला आणि पहिलं पत्नीला विचारलं, का रे म्हणे माझी अंगठी कुठे आहे? ती म्हणली तुमची अंगठी मला काय माहित कुठे, तुम्ही कुठं ठेवता आणि तुम्ही काय सांगून ठेवता का? मग त्यांचा लय आरडा वारडा तुम्हाला, आणि आम्हाला काय माहित, आम्ही कशाला हात लावून, आम्हाला काय कमी काम आहे का? ते बरंच असतं त्यांचं. तुम्ही म्हणा तुला काय माहित? आता काय सांगू, मला जे माहिती तुम्हाला बी माहित नाही. असा आरडावरडा असतो महाराज. तिने सांगितलं आम्हाला नाही माहित, तुम्ही तुमचं पहा, तुम्ही व्यापार करता, आम्हाला काय माहिती तुम्ही कुठं अंगठी ठेवली? त्यानं सांगितलं असं, आणि मग त्यानं माग लावायला सुरुवात केली. म्हटलं हे नेमकं करतेत काय पाहू. दोघावर लक्ष ठेवलं आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपला मुलगा एवढा वायला गेलेला आहे, तो जुगार खेळतोय, दारू पितोय आणि त्या मुलाच्या हातात आपल्या घरातलं धन आपली पत्नीच हातात देते, त्याची आईच देते. आणि त्याला कळाल्याबरोबर त्याला राग आला महाराज. घरात आला आणि दोघाला घराच्या बाहेर हाकलून दिलं. म्हणजे अजिबात घरी थांबायचं नाही, काढून दिलं. म्हणे तुम्ही माझ्या संसाराला गळती लावली, मी राब राब पळतोय, कमवून ठेवतोय, तुम्ही उडवून टाकतात. घराच्या बाहेर दोघांना काढून दिलं महाराज. आईलाही काढून दिलं, लेकरालाही काढून दिलं, पत्नीलाही काढून दिलं. आणि त्यानं दुसरं लग्न केलं आणि स्वतःचा संसार थाटला. तुम्ही म्हणाल एवढ्या सहजासहजी? त्या काळात सहज होत होतं. आता डोकं लावू, आता लय मोठी भानगडी. कसे तो सहज विषय होता त्यावेळेस होतं, आणि त्यावेळेस काय असं काही करावं लागत नव्हतं. त्यानं दुसरं लग्न केलं. नंतर या गुणनिधीला पश्चाताप झाला. म्हणे अरे आपल्या आईनं आपल्यावर चांगली संस्कार करण्याचा प्रयत्न केला, पण आपण लक्ष दिलं नाही, आपण वाईट वागलो, त्याचा परिणाम आपल्या आईला सुद्धा भोगावा लागलेला आहे. आणि हा भटकू लागला महाराज गुणनिधी. कोणी त्याला जवळ करणार? आणि भटकट एका जंगलात गेला आणि फार मोठं शिवालय होतं. त्या शिवालयात त्यानं प्रवेश केला.
शिवालयात गेल्यानंतर हळूहळू संध्याकाळ होऊ लागली, पोटात भूक लागली होती, तहान लागलेली होती, त्याला खाण्याची इच्छा होती. आणि हळूहळू सोमवारचा दिवस होता. पहा ना, आज आपलं काय भाग्य आहे महाराज. आज दिवस कोणता आहे हो? रविवार. सोमवारचा दिवस आहे. आणि आज सोमवारच्या दिवशी शिव महापुराणामध्ये भगवान भोलेनाथाचा आणि पार्वतीचा विवाह लागतो. याच्यापेक्षा काय भाग्य असलं पाहिजे आपलं? काय भाग्य असलं पाहिजे याच्यापेक्षा? एवढा सोमवारच्या दिवशी म्हणजे पहा, आजचा सोमवार तुमचा किती भारी होईल. हो, तुम्हाला यावर्षी फार भेटणार आहे महाराज, फार चांगला. आता लगेच येणारच आहे 3-3 हजार. हो हो, सोपं महाराज. आणि हा, भावाने दिलेले लाडका भाव. त्या लाडक्या भावाची एवढं डेशिंग झाली आमच्यावर, तुम्हाला काही बोलावं कोणी धाकच पडलाय आता. हे पहा, सांगू का, 3-3 हजार येतील, त्यातले 1.5-1.5 हजार इकडे जमा करा. मग हे वाटा लावा लागत ना, सगळं तुम्हीच केलेलं आहे नियोजन. आणि दिल्यानं कुठं कमी होतंय? काही नाही महाराज, होत असते. आता 3 आले तर पुढचे वेळेस 6 येते. त्यांचं काय, त्यांच्या मनात आलं तर 1.5 सोडून 2 होते. आणि नाही दिलं तर सगळंच बंद व्हायला बसलं. बंद झाल्यावर माझ्याकडे येऊ नका, फक्त तू बोलला होता. हा, नाही तर तुम्ही येता माझ्याकडे. हो, वाईट वाटलं महाराज त्या गुणनिधीला. तो त्यानं त्या मंदिरात प्रवेश केला. त्या मंदिरात काही भक्त मंडळी आली, भगवान शिवक आली, भगवंताची भगवान शिवाची भक्त मंडळ आले पूजा करण्याकरता. ऐका, लक्ष द्या, थोडाफार विक्षेप होत असतो पण नाईलाज आहे त्याला. त्या काही भक्तांनी भगवान शिवाची पूजा केली, त्याला त्याच्या समोर नैवेद्य ठेवला. आणि तो नैवेद्य या गुणनिधीनं पाहिला. आणि त्याच्या अंतःकरणात महाराज पोटात भूक लागलेली होती, तहान लागलेली होती. त्याला वाटलं हा नैवेद्य जर मला भेटला तर किती बरं होईल. पण म्हटलं आत्ता खाऊन कसं जमल? आत्ता जर यांच्या समोरून मी भगवान शंकराच्या समोरचा नैवेद्य उच्चालन खाल्लं तर हे लोक मला काय म्हणतील? मला हाणतील. म्हणून त्यांच्या झोपायची वाट पाहू लागला. जे मंदिरात थांबणारे होते ते रात्री झोपले आणि बाई काही गावात निघून गेले. हा रात्रीच उठला महाराज. कशासाठी उठला? नैवेद्य खाण्यासाठी, लोकांच्या समोर खायचा नाही. रात्री उठला आणि इकडं तिकडं पाहिलं तर भगवान शंकराच्या समोर एक दिवा लावलेला होता. त्या दिवाचा प्रकाश पडलेला होता, पण फार मंद होता दिवा, असा जास्त प्रकाश नव्हता. मग त्यानं काय केलं, नैवेद्य दिसावं म्हणून, दिव्याची वात वाढवायची म्हणून काय करावं, त्यानं आपल्या हातातला अंगावरचा अंगरखा काढला, म्हणजे शर्ट काढला, त्याची वात तयार केली, त्या दिव्यात घातली, त्या मंदिरामध्ये उजेड केला, प्रकाश पाडला महाराज. सगळीकडे प्रकाश झाला आणि त्यानं तो नैवेद्य हातात उचलला. पण त्याला वाटलं इथं जर खाल्लं हे जर जागे झालं तर मला हाणतील. मग तो बाहेर निघाला. पण बाहेर निघत असताना झोपलेल्या भक्तांना चाहू लागली आणि चोर चोर म्हणून ओरडू लागले. आणि धरलो महाराज त्याला. एवढं बेदम मारहाण सुरुवात केली, एवढी बेदम मारहाण सुरुवात केली. आधीच भूक लागलेली होती, भुकेने तहानेने व्याकुळ झालेला होता आणि वरून मार त्याच्या अंगावर पडला. त्याचा परिणाम जाग्यावर मरण पावला महाराज. आणि मरण पावल्याबरोबर यमाचे दूत आले, त्याला नेऊ लागले. तेवढ्यात शिवगण तिथं आले. त्यांनी यमाच्या तावडीतून त्याला सोडवलं आणि शिवगण शिवलोकात त्याला घेऊन गेले. पण त्यानं जाता जाता विचारलं, का हो? म्हणे मी आयुष्यात कोणतंच चांगलं काम केलं नाही. मी व्यभिचार केला, मी वाईट वागलो, चोरी केली. आईने समजावून सांगितलं, माझ्यामुळे आईला त्रास भोगावा लागला, आमच्या बापानं आमचा त्याग केला. एवढं सगळं वाईट वागून मला तुम्ही शिवलोकात का नेतात? त्यांनी काय सांगितलं माहित आहे? त्यांनी 2 कारणं सांगितली. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण, भगवान भोलेनाथाच्या शंकरात तू उजेड केला, अंगावरचा शर्ट काढून, अंगरखा काढून, त्याची वाद बनवून भगवान शंकराच्या मंदिरात तू प्रकाश पाडला. हा पहिला तुझं पुण्य आहे. आणि दुसरं पुण्य, तुझ्या अंतःकरणामध्ये भगवंताचा प्रसाद म्हणजे नैवेद्य खाण्याची इच्छा होती. जरी तुला तो भेटला नाही, पण इच्छा मात्र अंतःकरणातून होती. म्हणून भगवान भोलेनाथाला तुझी दया आली आणि तुला आम्ही काय भगवान भोलेनाथाकडे घेऊन चाललो, शिवलोकात घेऊन चाललो. मला ऐका, शिवलोक त्याला प्राप्त झाला. तो मरण पावल्यानंतर त्याला दुसरा जन्म प्राप्त झाला. तो राजा झाला. त्याचं नाव आहे कलिंग नावाचा राजा. राजा झाला, पण मागच्या जन्मात मी काय केलं ते सगळं त्याला आठवत होतं. मी कसा मरण पावलो, मी काय काय कसा वागलो, माझ्यावर भगवान शंकराची कशी कृपा झाली, मी कसा शिवलोकात आलो, हे सगळं त्याला आठवत होतं. आणि मग आठवत असल्यामुळे त्यानं काय केलं, जसं जसं त्याला कळायला लागलो, तो राजा झाला आणि त्यानं भगवान शिवाची आराधना सुरू केली. भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं पूजन करायचं. आता राजा असल्यामुळे
त्यानं अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. भगवान शंकराची गावोगावी त्यानं मंदिरं बांधली. एक सांगू का, नवीन मंदिर बांधून त्याच्यात दिवाबत्तीची सोय करणं वेगळं, आणि जुनच पुरातन एखादं मंदिर की जिकडं कोणी लक्ष देत नाही त्याच्यात दिवाबत्तीची सोय करणं हे सगळ्यात श्रेष्ठ काम. नवीन मंदिर बांधून तर सोपं आहे दिवाबत्ती करणं, पण जुनं असं एखादं महादेवाचं मंदिर की तिथं कोणी लक्ष देत नाही त्याच्यात जर दिवाबत्तीची सोय केली तर ते फारच श्रेष्ठ आहे महाराज, फारच श्रेष्ठ आहे. म्हणून आपण दिवा लावला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं ना मला काय म्हणायचं? आपण दिवा लावला पाहिजे आणि चांगला दिवा लावला पाहिजे. लोक म्हणले पाहिजे खरंच तो दिवा लावला, नाही तर असा दिवा लावायचा का लोक म्हणते तो काय दिवे लावले तर आम्हाला माहिती. त्यानं प्रकाश पाडला महाराज, तर त्याला शिवगण झाला. भगवान शिवलोकात त्याला जाता आलं. त्यानं अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला, आणि शेवटी हळूहळू आता वय होत चाललं म्हणून त्याने एक निर्णय घेतला की भगवान भोलेनाथाची भक्ती करायची. काशी क्षेत्रामध्ये गेला, भगवंताची साधना तपश्चर्या करू लागला. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन देण्यासाठी प्रगट झाले. एकटे आले नाही, सोबत पार्वती मातेला घेऊन आले. ऐका बरं, पार्वती माता आणि प्रत्यक्ष भोलेनाथ त्या कलिंग राजाच्या समोर उभा आहेत. तो भजन भक्ती करतो, त्याला एवढा आनंद झाला भोलेनाथाला पाहून, एवढा आनंद झाला तो नुसता भोलेनाथाकडे पाहतच राहिला. आणि पाहता पाहता सहज त्याची नजर पार्वतीकडे गेली. ऐका बरं का आता, आणि पार्वतीकडे तो एकटक पाहू लागला. का पाहू लागला माहितीये? मनात विचार करत होता, आता ती पार्वती आहे त्याला माहित नाही, ती अंबिका आहे त्याला माहित नाही, पण त्याच्या मनात फक्त एकच विचार, हिनं काय साधना केली असेल की सतत देवाच्या सोबत ही राहते, काय भक्ती केली असेल की देवाचं सानिध्य तिला प्राप्त झालेलं आहे. मला सुद्धा हिच्यासारखं सोबत राहता आलं पाहिजे, मला सुद्धा हिच्यासारखं भगवंतानं मला सुद्धा जवळ घ्यावा, ही भावना त्याच्या अंतःकरणात होती. म्हणून पार्वतीकडे पाहत होता. पण पार्वतीला त्याच्या अंतःकरणातली भावना कळली नाही. तिला वाटलं हा माझ्याकडे वाईट नजरेने पाहतोय, म्हणून पार्वतीनं त्याचा डावा डोळा फोडला. आणि मग भोलेनाथाने सांगितलं, अगं पार्वती, त्याचा डोळा का फोडलास? तिनं सांगितलं, तो माझ्याकडे वाईट नजरेने पाहतोय, तुमचा भक्त आहे. भगवान महादेव म्हटले, अगं पार्वती, त्याच्या अंतःकरणातला भाव तुला कळाला नाही. तो तुझ्याकडे पाहत होता पण वाईट नजरेनं नाही. तो मनात विचार केला असेल, या अंबिकेनं काय प्रारब्ध आहे, या अंबिकेनं काय भक्ती केली की तिला सतत भगवंताचं सानिध्य प्राप्त झालेलं आहे आणि मला ते मिळवायचं, म्हणून तुझ्याकडे पाहत होता. त्या पार्वतीला दया आली आणि तिनं आशीर्वाद दिला की म्हणे जरी तुझा एक डोळा फुटलेला असला, दुसरा डोळा देऊन टाकला, पण तरी तुला दोन्ही डोळ्याची दृष्टी एका डोळ्यात भेटेल. आणि त्याला पिंगलाक्ष नाव झालं. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथाने विचारलं, देवा काय पाहिजे तुला? त्यानं सांगितलं, काही नाही, जशी पार्वती माता तुमच्या संगतीत राहते ना, तसंच मलाही तुमचं सानिध्य प्राप्त व्हावं, तुम्ही माझी मित्र व्हा, अशी विनंती भगवान भोलेनाथाला त्या कलिंग राजाने केलेली आहे. भगवान भोलेनाथ म्हणले, काहीच अडचण नाही, हो मी तुझा मित्र व्हायला तयार आहे, आणि हे शरीर पडल्यानंतर तू कुबेर होशील. ऐका बरं का, आणि या जगातलं सगळं धन तुझं असेल आणि मी तुझ्या सोबत राहील. म्हणले, मग तू माझ्या सोबत जर तुम्ही राहणार असाल तर मी कुठं राहतो तुम्हाला माहिती आहे? म्हणे कुठं? कैलास पर्वताच्या पायथ्याला एक नगरी आहे, तिचं नाव आहे अलकापुरी. त्या अलकापुरी नगरीत मी राहतो. मग माझी अशी विनंती आहे, तुम्ही भोलेनाथ जर तुम्ही माझ्यासोबत राहणार असाल तर तुम्ही सगळा परिवार घेऊन माझ्या शेजारी असणारा कैलास पर्वत तिथे येऊन राहावं. म्हणून भोलेनाथ आपला सगळा परिवार घेऊन कैलास पर्वतावरती राहायला गेले. हे ब्रह्मदेव नारदाला सांगू लागले. का राहायला गेले भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावरती का राहायला गेले सगळा परिवार घेऊन? त्याचं कारण आहे, कुबेराची तशी इच्छा होती म्हणून गेले. आणि दुसरा प्रश्न नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला, म्हणते महाराज हे आम्हाला कळालं, भगवान भोलेनाथ सगळा परिवार घेऊन कैलास पर्वतावरती राहायला गेले, आम्हाला कळालं, पण आमच्या मनात अजून एक शंका आहे. म्हणे काय? सती सोबत त्यांचा विवाह कधी झाला, कसा झाला ते आम्हाला सांगा. आणि मग पुढचा प्रसंग नारदजी ब्रह्मदेवाला सांगू लागले. यामध्ये छोटंसं सतीचं चरित्र आपल्याला श्रवण करायचंय थोडक्यामध्ये, आणि विवाह सोहळ्याकडे जायचंय. त्याच्यामुळे जास्त वेळ न घाता आपल्याला पटकन विवाह सोहळा कसा करता येईल, कारण सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे.